First, we are going to discuss about the some feature of the electrical conductivity of metals. We know very well about the electrical conductivity of metal. Okay. So, what are the general features of the conductivity? First is the in accordance with the Ohm's law, the current density in the steady state is proportional to the field strength. काय की आपण जर ओम्सला बघितला तर त्याच्यामध्ये आपण काय सांगतो तर करंट डेन्सिटी इज proportional to the field strength. Current density is proportional to the field strength. Next feature आहे ते the specific resistance of metal at room temperature is the order of 10⁵ ohm. मग specific resistance of metal is having value of order of 10⁻⁻⁵ ohm centimeter. तो कसा आहे रूम टेम्परेचर रेजिस्टिव्हिटी ऑफ मेटल्स त्याची व्हॅल्यू किती आहे 10⁻⁻⁵ ओहम सेंटीमीटर. अँड व्हॉट अबाउट द अबोव डिबे टेम्परेचर द रेजिस्टिव्हिटी ऑफ मेटल इन्क्रीजेस लिनियरली विथ द टेम्परेचर. मग डिबे टेम्परेचरच्या अबोव जर आपण रेजिस्टिव्हिटी बघितली मेटलची तर ती कशी असते इट इज लिनियरली इन्क्रीजेस विथ म्हणजे ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस रेजिस्टिव्हिटी ऑफ मेटल ऑल्सो इन्क्रीजेस लिनियरली. So at lower temperature what happen? At a lower temperature and the above 20 Kelvin, if we consider the temperature above 20 Kelvin, then the resistivity of the metal, many metals is proportional to the T raised to 5 temperature, T raised to 5 at a liquid helium temperature. Liquid helium temperature च्या रेंज मध्ये रेजिस्टिव्हिटी काय असते proportional असते with respect to temperature. So for the some metals exhibit a minimum in the resistivity versus the temperature curve. मग काही मेटल मध्ये आपल्याला मिनिमम रेजिस्टिव्हिटी मिळते वर्सेस टेम्परेचर कर्व वर्सेस आपण रेजिस्टिव्हिटी कॅल्क्युलेट केली तर इट इज अ मिनिमम फॉर सम मेटल्स. ओके, समजते का मी काय सांगते? हॅलो हॅलो स्नेहल. हो समजतं. मयुरी ऍक्च्युली कसं आहे की तो बोर्ड चालू होईना झालाय त्यामुळे मी तुम्हाला फक्त एक ओव्हरव्ह्यू देते. फक्त नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया तुम्हाला बोर्डवरती एक्सप्लेन करून मी सांगते. ठीक आहे, म्हणजे लक्षात येईल जास्त. फक्त लक्षात घ्या की काय फीचर्स कुठले कुठले आहेत. ठीक आहे. सो फॉर द मोस्ट मेटल्स द रेजिस्टिव्हिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग प्रेशर. मग आपण काय म्हणतोय की रेजिस्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर बट द रेजिस्टिव्हिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग प्रेशर. प्रेशर इन्क्रीज झाले की रेजिस्टिव्हिटी डिक्रीज होते फॉर सम मेटल. ठीक आहे. मोस्ट ऑफ द मेटल्स बिहेव लाईक that whenever resistivity increases whenever pressure increases there is a decrease in the resistivity is observed. म्हणजे resistivity is inversely proportional to the pressure. प्रेशर वाढलं की रेजिस्टिव्हिटी कमी होते. मोस्ट ऑफ द मेटल साठी हे बिहेवियर व्हॅलिड असते. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू द मॅथिसेन्स रूल the resistivity rho of the metal containing the small amount of impurities may be written as rho into रेजिस्टिव्हिटी जे आपण कॅल्क्युलेट करतो त्याच्यामध्ये काही प्रमाणात इम्प्युरिटीज आपल्याला ऑब्झर्व होतात. मग त्या इक्वेशन मध्ये दिलेलं आहे की रो इज इक्वल टू रो नॉट प्लस रो इंटू ब्रॅकेट मध्ये टी. दिस इज द इक्वेशन 1 वेअर रो नॉट म्हणजे काय इट इज द कॉन्स्टंट. रो नॉट काय रो इज इक्वल टू काय रो नॉट प्लस रो इन ब्रॅकेट कॅपिटल टी where rho naught is the constant which increases with increasing the impurity content. मग रो नॉट ची व्हॅल्यू काय होते की जर समजा मेटल मध्ये नंबर ऑफ इम्प्युरिटीज असतील तर रो नॉट ची व्हॅल्यू काय होत्या इन्क्रीजेस होत्या. म्हणजेच काय की रेजिस्टिव्हिटी इज अफेक्टेड बाय द इम्प्युरिटीज इन द मेटल. मेटल मध्ये जर तुमचं मेटल जर मटेरियल असेल कुठलं पण त्याच्यामध्ये जर नंबर ऑफ इम्प्युरिटीज असतील तर तुमची रेजिस्टिव्हिटी पण त्याच्यावरनं काय होणार अफेक्ट होणार. ठीक आहे. म्हणजेच काय की रो नॉट ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आणि ती काय होणार जर इम्प्युरिटी वाढली तर रो नॉटची व्हॅल्यू पण वाढणार आणि तुमच्या रेजिस्टिव्हिटीची व्हॅल्यू काय होणार चेंज होणार. आणि रो नॉट टी काय आहे सॉरी रो इंटू टी काय आहे इट इज द टेम्परेचर डिपेंडंट पार्ट ऑफ द रेजिस्टिव्हिटी. कळते का? मी काय सांगितलं इक्वेशन रो इज इक्वल टू रो नॉट प्लस रो इंटू टी. तुम्ही काय मी सांगते ते लिहून घ्या म्हणजे तुमच्या
मी सांगेल तसं. हॅलो, नोटबुकवर लिहा. रो इज इक्वल टू रो नॉट प्लस रो इंटू ब्रॅकेट मध्ये कॅपिटल टी. मग रो नॉट काय आहे त्यातला, लिहा तिथं. रो नॉट इज द कॉन्स्टंट. हा काय आहे, रो नॉटची व्हॅल्यू काय कॉन्स्टंट आहे. आणि रो टी काय आहे, रो टी इज द रो इंटू टी म्हणजे काय आहे, तर इट इज द टेम्परेचर डिपेंडंट पार्ट ऑफ रेझिस्टिव्हिटी. टेम्परेचर डिपेंडंट पार्ट ऑफ रेझिस्टिव्हिटी. आणि रो नॉट काय आहे, इट इज इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन द इम्प्युरिटीज इन द मेटल. इम्प्युरिटी वाढली की रो नॉटची व्हॅल्यू पण काय होत्या, इन्क्रीज होत्या. नेक्स्ट प्रॉपर्टी कुठली आहे, तर रेझिस्टिव्हिटी ऑफ अलॉय विच एक्झिबिट्स ऑर्डर डिसऑर्डर ट्रान्झिशन्स shows pronounced minima corresponding to the ordered phases. मग अलॉयची जर रेझिस्टिव्हिटी आपण बघितली, ते ती कशी असते, तर ऑर्डर डिसऑर्डर ट्रान्झिशन असतात अलॉय मध्ये. ऑर्डर डिसऑर्डर ट्रान्झिशन्स आर ऑब्झर्व्ड इन द अलॉय. So if we consider the debye temperature, the ratio of thermal and electrical conductivity is proportional to the T. मग डिबे टेम्परेचर आपण कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये काय होते, अबो डिबे टेम्परेचर व्हॉट हॅपन, द रेशिओ ऑफ थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. जर समजा थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा जर आपण रेशिओ घेतला, तो कसा असते, अबो डिबे टेम्परेचर द रेशिओ ऑफ thermal and electrical conductivity is proportional to capital T. कॅपिटल टी ला तो कसा असते, प्रोपोर्शनल असते. द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी बीइंग अप्रॉक्सिमेटली द सेम फॉर ऑल मेटल्स. मग जो काय आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट वापरतो तो कसा असते, अप्रॉक्सिमेटली सेम फॉर द ऑल मेटल. ऑल मेटल साठी त्याची व्हॅल्यू कशी असत्या, सेम असत्या. देन नंबर ऑफ मेटल्स एक्झिबिट फिनॉमिना ऑफ सुपर कंडक्टिव्हिटी. मग त्याच्यामुळे काय होतंय की if we consider the metals, then number of metals are there for which exhibit the phenomena of superconductivity. असे भरपूर मेटल आहेत की जे सुपर कंडक्टिव्हिटीचा फिनॉमिना दाखवतात. म्हणजेच काय, दॅट इज द रेझिस्टिव्हिटी डिसअपियर ऍट द टेम्परेचर अबोव ॲब्सोल्यूट झिरो. तर सुपर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, तर सम मेटल्स शोज द सुपर कंडक्टिव्हिटी नेचर, दॅट इज म्हणजेच काय, तर देअर रेझिस्टिव्हिटी डिसअपियर ऍट द टेम्परेचर अबोव ॲब्सोल्यूट झिरो. ॲब्सोल्यूट झिरोच्या वरती त्याची रेझिस्टिव्हिटी काय होते, डिसअपियर होते, म्हणजे व्हॅनिश होते. मग ते मेटल काय आहे, त्यांना आपण काय म्हणतो, दे शोज द फिनॉमिना ऑफ सुपर कंडक्टिव्हिटी. these are the some features of electrical conductivity of metal. समजलं का, समजलं का नाही समजलं. हॅलो हॅलो अमृता. हो मॅडम. हा मॅडम समजलं. हा ठीक आहे. मग आपण काय करूयात, नेक्स्ट लेक्चरला मी काय करते तुम्हाला विथ बोर्ड एक्सप्लेन करते, म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. तो बोर्ड आता कंडक्ट होईना झाला, ठीक आहे. तर नेक्स्ट चॅप्टर आपण ऑलरेडी चालू केलेला आहे टुडे. सो आय थिंक आय told earlier that we have to take one test, 25 marks test in the topic, first topic. So everybody have to study. So there are 12 marks and 4 mark questions. So I think after the completion of your poster presentation, we will take the test. Okay. बोला की काहीतरी. टेस्ट घ्यायची आपण. तुमचं ज्याला पोस्टरचं झालं ना सगळं, तर फर्स्ट चॅप्टर वरती मी काय करते, 25 मार्काची आपण टेस्ट घेऊया, ठीक आहे. रिटर्न टेस्ट, मल्टिपल चॉईस नाही, ठीक आहे. आणि मी सकाळी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकानं आज तुम्हाला लिस्ट सांगेन, तुम्हाला मी फॉरवर्ड करते की कोणाकडे कोण आहे पोस्टर प्रेझेंटेशन साठी, ठीक आहे. तर 10च मुलं घेतलेले आहेत त्याच्यामध्ये, 10च आहेत का, हा 10च असतील होते, बघते मी. तर तुम्हाला लिस्ट मी टाकते, शेअर करते, मग तुम्ही जरा त्याप्रमाणे त्या गाईडनं विचारा काय करायचंय काय नाही. कुणाला काय शंका असेल तर विचारा. वैशाली पवार, तेजल. हॅलो. नाही मॅडम. हा तर जे नोट्स राहिलेले आहेत त्या मी काय करते,
आज किंवा आज उद्यापर्यंत का कसल्याही परिस्थितीत तुम्हाला त्या नोट्स मी शेअर करते. मग ते राहिलेला तुम्ही नोट्स काय करा, आधी तुमचं प्रोजेक्टचं पोस्टर बघा, ह्याचं रिसर्चचं पोस्टर करा. आणि त्याच्यानंतर जसा वेळ मिळेल तसा तुम्ही काय करा, ते नोट्स कम्प्लीट करा. जेणेकरून आपल्याला नेक्स्ट वीक मध्ये म्हणजे हे झाल्यानंतर पोस्टरचं ते आपण टेस्ट घेता येईल फर्स्ट चॅप्टर वरती. ठीक आहे. ओके. तर आज आपण नेक्स्ट चॅप्टर चालू केलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया मग. ठीक आहे. आणि जरा तुम्ही ह्याच AJ डेक्करचं पुस्तक जर मिळत असेल तुम्हाला ऑनलाईन, सॉलिड स्टेट फिजिक्सचं, कोणतं मॅडम? डेक्कर म्हणजे सिलेबस मध्ये दिले बघा पुस्तकाचं नाव आणि हे ऑथर दिलाय बघा. तर हा पूर्ण जो चॅप्टर आहे तो पूर्णपणे तुम्हाला दाखवते. मी पुस्तक आणलंय मी. हे का AJ डेक्कर म्हणून आहे. मला उलट दिसते ना. डेक्करचं पुस्तक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण म्हणजे जो काही तुमचा सेकंड चॅप्टर आहे तो फुल सगळ्या पॉईंटचे हे आहे, नोट्स आहेत. म्हणजे ऍज इट इज ह्याच्या पुस्तकात हा चॅप्टर घेतलेला आहे. मला वाटते 11 नंबरचा चॅप्टर आहे, द कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. 11 नंबरचे ते आता उलटच दिसते तुम्हाला. ठीक आहे. मग AJ डेक्कर म्हणून पुस्तक आहे. AJ डेक्कर सॉलिड स्टेट फिजिक्स, AJ डेक्कर तुमच्या सिलेबस मध्ये आहे बघा. तर तुम्ही काय करा, तुम्हाला जर ह्याच्यावरून ऑनलाईन जर पुस्तक मिळत असेल हे तर बघा. नाहीतर मग जर समजा म्हणजे तुम्हाला टाकतेच फोटो नोट्स काढताना, पण तुम्हाला ऑनलाईन मिळत असेल तर जरा बघा. ठीक आहे. सगळा चॅप्टर तुमचा ह्या पुस्तकावरती आहे, सेकंड चॅप्टर पूर्ण. आणि तिसरा चॅप्टर मला वाटतं अमृता मॅडमनी चालू केलेला आहे.